अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण अ ब कडे तात्काळ लागू करावे या मागणीसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली लहुजी वस्ताद साळवे स्मारक संगमवाडी पुणे ते आझाद मैदान मुंबई असा पायी मोर्चा काढण्यात आला आहे। सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जातीमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यास मान्यता दिली असून राज्य सरकारने अ ब कडे वर्गीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे। मात्र अद्याप याबाबत ठोस निर्णय न झाल्याने त्यांना मातंग समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। यावेळी सचिन भाऊ साठे यांनी म्हटलं आहे की आम्ही कोणाच्या ताटातील आरक्षण मागत नाही, आम्ही आमच्या समाजाचा न्याय आणि घटनात्मक हक्क मागत आहोत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उपवर्गीकरण होणारच आहे आणि तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मातंग समाजातील महिला, युवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले असून आरक्षणातील समान न्यायासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येते आहे। आझाद मैदान येथे मोर्चाचा समारोप होणार असून सरकारकडे निवेदन सादर करण्यात येणार आहे। आरक्षण उपवर्गीकरण व्हावे म्हणून मातंग समाजाचा मोर्चा जो आहे तो लहुजी वस्ताद साळवे स्मारकावरून तर आझाद मैदानापर्यंत निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत या मोर्चाचं नेतृत्व जे आहे ते अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे हे करत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल भाऊ एकंदरीत मोर्चा संदर्भात? आमचा हा मोर्चा आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे असं म्हणून आजच्या दिनाच्या निमित्तानं म्हणजे 17 जून ते 24 जून आम्ही पायी पदयात्रा घेऊन मुंबईच्या दिशेनं चाललोय। आमचं असं म्हणणं आहे की पावसाळी अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये हा निर्णय लागू झाला पाहिजे। सुप्रीम कोर्टाचे स्टेटमेंट आहेत, निर्देश आहेत आणि शासनानं कुठल्याही विरोधी आंदोलनाची नोंद घेऊ नये, दखल घेऊ नये। हे सामाजिक समतेचं, बंधुत्वाचं, न्यायाचं आंदोलन आहे आणि या ठिकाणी उपेक्षितांना न्याय मिळणार आहे। संविधानाचं धोरण आणि संविधानाचं एकूणच विचारधारा ही होती की शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, ना की एकाच व्यक्तीला, एकाच जातीला, एकाच समूहाला न्याय मिळाला पाहिजे। पण हे संविधानाच्या एकूण तत्वाच्या विरोधामधली ही जी काही आरक्षणातली जी भानगड आहे ती थांबवण्यासाठी, मिटवण्यासाठी आम्ही या ठिकाणचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने घेऊन चाललोय। माझं महाराष्ट्रातल्या माझ्या समाज बांधवांना आव्हान आहे की या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे। ही जी काही लढाई आहे ही सामाजिक न्यायाची लढाई आहे आणि लीडरशिप डेव्हलपमेंटचा हा प्रोग्राम नाही। मला नेता म्हणून या ठिकाणी जायचं नाही, पण मी ज्या पद्धतीनं पाहिलं की या ठिकाणी मी बाबासाहेब आंबेडकरांच्या या एकूणच परिसरामध्ये आहे, त्यांच्या पुतळ्यासमोर आहे आणि मी कधीही खोटं बोलणार नाही या ठिकाणी की ज्या बाबासाहेबांनी या एकूण उपेक्षितांचं, वंचितांचं दुखणं पाहिलं आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली, त्या बाबासाहेबांचे नातू आनंदराजे आंबेडकर हे आरक्षण होऊ नये असं म्हणतायत। त्यांना जेव्हा प्रश्न केला की हे आरक्षण होऊ नये का असं म्हणतायत, तर त्यांनी सांगितलं की सामाजिक ऐक्य धोक्यात येते आणि तिथून त्यांनी एक व्यापक मोठं विरोधी आंदोलन उभा केलं। काल त्यांच्या एका मुलाखतीमध्ये मी पाहिलं की त्यांच्या मनातली खतखत बाहेर आली की त्यांनी सांगितलंय की बौद्धांना आता पुढे 20 वर्ष हे आरक्षण झाल्यावर, वर्गीकरण झाल्यावर संधी मिळणार नाही आणि म्हणून ते सगळे रस्त्यावर आलेले आहेत। म्हणजे ते खात होते हे आनंदराज आंबेडकर साहेबांनी सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून ही आमची लढाई। आम्ही खरं बोलत होतो, आम्हाला हिनवलं गेलं, आम्हाला वेड्यात काढलं, आमची अवकात काढली, आमच्या अण्णाभाऊवर, लहुजींच्यावर आम्हाला गलिच्छ बोलण्यात, आम्हाला दहशतवादी की ज्या आम्ही एका महात्मा फुलेंच्या चळवळीतली माणसं आहेत। मुक्ता साळवेंचा आम्हाला आदर्श आहे आणि या देश स्वातंत्र्यामध्ये आमचं योगदान आहे। या ठिकाणी अण्णाभाऊंचं एकूणच या जगाच्या पटलावरची भूमिका सगळ्या देशानं पाहिलेली आहे, पण तरी सुद्धा आमचं योगदान या देशाच्या तुलनेत कुठेही नाही असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करून जे काही केलंय ते आम्हीच केलंय अशा पद्धतीची भूमिका घेणारे हे सगळे लोक ज्यांना आम्ही आजपर्यंत भाऊ म्हणत होतो। एकंदरीत आपण बघतोय की मोठ्या संख्येने जे आहे ते मातंग समाजाचे नागरिक आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीतच हा मोर्चा जो आहे तो आता पिंपरी चिंचवड या ठिकाणी पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच इथून पुढेही जे काही निगडी असेल, लोणावळा असेल, या ठिकाणाहून अनेक समाज बांधव जे आहेत ते या मोर्चात सहभागी होणार असल्याचं या ठिकाणी बोलल्या जाते आणि मोठ्या प्रमाणात हा एल्गार मोर्चा जो आहे तो दिसणार असल्याचं चित्र जे आहे ते आता पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्र साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड।